नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 त्रिकोणमिती मधील सराव संच 6.2 हा सोडून घेणार आहोत. तर तो कसा सोडवायचा त्यासाठी यामध्ये पहिलं उदाहरण आहे. एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर चर्चची उंची किती? आता आपल्याला हा जो प्रश्न आहे या प्रश्नावरून आपल्याला योग्य ती आकृती काढायची आहे. आता ही आकृती इथे मी अगोदरच काढून ठेवलेली आहे, कारण जर मी हे सर्व करत बसलो तर इथे व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून इथे तुम्हाला समजण्यासाठी इथे आकृती काढलेली आहे. तर ती आकृती कशी काढायची आहे तर ती लक्षात ठेवा. तर या उदाहरणांमध्ये दोन प्रकारचे कोन येतात. एक तर उन्नत कोन किंवा अवनत कोन. ज्यावेळेस एखादी व्यक्ती खालून वर पाहते तेव्हा उन्नत कोन होतो आणि वरून खाली पाहते त्यावेळेस अवनत कोन होतो. आता ह्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यावेळेस उन्नत कोन किंवा अवनत कोन होतो तेव्हा क्षितिज पातळीतील किरण आणि दृष्टिक्षेप किरण हे दोन किरण दिशा जे आहेत किंवा ह्या कुठे असतात हे माहीत पाहिजे. या आकृतीमध्ये समजून घ्या की ए बी हे चर्चची उंची आहे. तर ए बी ही चर्चची उंची असेल तर ए हे चर्चचे छत आहे. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 80 मीटर अंतरावर तो व्यक्ती उभा आहे. तर इथे सी ह्या ठिकाणी समजा तो व्यक्ती उभा असेल तर हा सी व्यक्ती ह्या छताकडे पाहत असताना 45 अंशाचा उन्नत कोन होतो. आता उन्नत कोन हा जो ए सी बी या सी ठिकाणी झालेला आहे. सी ए हा जो किरण आहे तो दृष्टिक्षेप किरण आहे आणि सी बी हा जो किरण आहे तो क्षितिज पातळीतील किरण आहे. तर ज्यावेळेस उन्नत कोन होतो तेव्हा क्षितिज पातळी समांतर किरण हा खालच्या दिशेने असतो आणि अवनत कोन जेव्हा होतो तेव्हा क्षितिज पातळीतील किरण हा वरच्या दिशेने असतो. तर इथे खालून वर पाहताना उन्नत कोन झालेला आहे. तर इथे 45 अंशाचा कोन इथे सी ह्या ठिकाणी झालेला आहे. तर इथे ए बी सी मध्ये हे जे चर्च आहे हे जमिनीशी 90 अंशामध्ये असणार आहे. तर हा ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार होईल आणि इथे सी ठिकाणी 45 अंशाचा कोन आहे. तर इथे उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की तो व्यक्ती या चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभा आहे. म्हणजेच बी सी हे अंतर 80 मीटर होईल. उत्तरामध्ये म्हणूया, समजा या आकृतीमध्ये ए बी ही चर्चची उंची आहे. तर ही उंची आपल्याला काढायची. बी सी हे जे आहे ते व्यक्ती व चर्चमधील अंतर 80 मीटर आहे. आता आपल्याला हे चर्चची उंची जर काढायची असेल तर इथे आपल्याला ह्या त्रिकोणाचा विचार करावा लागेल. म्हणून इथे त्रिकोण ए बी सी मध्ये हा जो बी कोन आहे म्हणजे ए बी सी हा जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे आणि सी ह्या ठिकाणी इथे 45 अंशाचा कोन आहे. तो सुद्धा म्हणूया आपण ए सी बी हा 45 अंशाचा कोन आहे. जर तुम्हाला ए बी ही चर्चची उंची काढायची असेल तर तुम्हाला ते तर म्हणावं लागेल त्रिकोण मिती मूलभूत सूत्र. आता ती मूलभूत सूत्र आपण त्यावर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. तर त्या सूत्रामध्ये आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. आता कोणतं सूत्र वापरायचं आहे आपल्याला, तर इथे लक्षात ठेवा की हा 45 अंशाचा कोन आहे आणि ह्या समोरची बाजू ए बी आहे, ती चर्चची उंची आपल्याला काढायची. आता इथे 90 समोरची बाजू ए सी हा कर्ण आहे. तर ह्या ठिकाणी कर्ण दिला नाही आणि तो काढायचा सुद्धा नाही, त्यामुळे ह्याचा काही संबंध येत नाही.
तर राहिली बाजू ही बी सी, तर ही आपल्याला 80 मीटर दिलेली आहे. म्हणजे समोरची बाजू काढायची आणि लगतची बाजू आपल्याला दिलेली आहे. तर समोरची आणि लगतची हे कोणत्या मूलभूत सूत्रामध्ये येतं, तर टॅन. तर इथे टॅन 45 या कोनाचं गुणोत्तर वापरूया. तर इथं म्हणूया टॅन 45. तर ह्या टॅन 45 अंशाचा कोन जो आहे त्याचा टॅन गुणोत्तर म्हणजे काय, तर कोनाची समोरची बाजू छेद लगतची बाजू, त्याला शॉर्टकटमध्ये स बा छेद ल बा असं सुद्धा तुम्ही पाठ करू शकता. तर इथे समोरची बाजू आहे ए बी आणि लगतची बाजू आहे बी सी. आता ह्यामध्ये तुम्हाला टॅन 45 ची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. या अगोदर जो व्हिडिओ आपण त्रिकोणमितीवर टाकला होता की त्रिकोणमिती कोनांची जी सारणी आहे ती पाठ करायची गरज नाही, तर त्यासाठी असे मुद्दे दिले होते. तर इथे 90 अंश, 60 अंश, 45 अंश, 30 अंश आणि 0 अंश असा आपण वरून खाली उतरता क्रम घेतला. तर ही सूत्र होती. साइन थिटा वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले 2, कॉस थिटा वरील कोन संख्या भागिले 2 आणि टॅन थिटा खालील कोन संख्या वर्गमुळामध्ये आहे आणि छेदाला वर्गमुळामध्ये वरील कोन संख्या. आता ह्या सूत्र जे आहेत, तर साइनच्या उलट कॉसेक असतो, कॉसच्या उलट सेक आणि टॅनच्या उलट कॉट. तर ही 3 सूत्र पाठ झाली की ह्याच्या उलटी 3 सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ह्या भागाचा वापर करून आपण इथे टॅन 45 ची किंमत काढायची आहे. तर टॅन 45, तर टॅनचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले वरील कोन संख्या, वर्गमुळात दोन्ही आहेत. तर इथं हा जो 45 अंशाचा कोन आहे, तर ह्याच्या खालचे कोन आणि वरचे कोन तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. इथे खालील कोन संख्या आहे 2 आणि वरील कोन संख्या आहे 2. तर इथे वर्गमुळामध्ये 2 येतील आणि वर्गमुळामध्ये 2 येतील, म्हणजे वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2 गेले तर इथे टॅन 45 ची किंमत 1 येईल. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर इथे टॅन 45 ची किंमत 1 असते. आता आपण ए बी ही आपल्याला काढायची आहे कारण ती चरची उंची आहे आणि बी सी आपल्याला दिलेली आहे. तर बी सी ही 80 आहे. तर आता हा 1 याकडे हा 80 छेदाला आहे, तो तिकडे पक्षांतर केला, तो डाव्या बाजूकडे पक्षांतर केला तर इथे गुणिले होईल, इकडे राहील ए बी. याचा अर्थ ए बी याची किंमत 80 गुणिले 1 80 येईल. तर ए बी ही चरची उंची आहे, म्हणजे ही मीटरमध्ये असणार आहे. म्हणून आपल्याला जो प्रश्न विचारला होता, तर चरची उंची किती आहे, म्हणून चर्चची उंची, तर इथे ए बी बरोबर लिहिली तरी चालेल. ए बी बरोबर 80 मीटर आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आलं तर तुम्ही याचं उत्तर या पद्धतीने लिहू शकता. दुसरं उदाहरण आहे, दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे. यामध्ये आणखी आपल्याला √3 म्हणजे वर्गमुळात 3 याची किंमत 1.73. जर तुम्हाला वर्गमुळात 3 ची किंमत बदलायची असेल तर ही किंमत त्या जागी घेऊ शकता. आता इथे आपल्याला समजण्यासाठी मी आकृती काढलेली आहे. तर ह्या आकृतीमध्ये समजून घ्या की इथे दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना, आता दीपगृह जो आहे तो इथे आपण ए बी ही जी आकृतीमध्ये दाखवलेली आहे, तर तो दीपगृहाची उंची आहे. तर ती उंची आपल्याला दिलेली 90 मीटर, म्हणजे ए हे दीपगृहाचं सर्वात वरचं टोक आहे, निरीक्षकाचं बसण्याचं ठिकाण असणार आहे. तर तो जहाजाकडे म्हणजे ह्या सी ह्या जहाजाकडे
सी ह्या ठिकाणी जहाज असेल तर ह्या सी ह्या ठिकाणी पाहत असताना अशा प्रकारे अवनत कोन, आता दोन गोष्टी लक्षात ठेवा की अवनत कोन म्हणजे वरून खाली पाहताना अवनत कोन होतो त्यावेळेस इथे क्षितिज पातळी जी आहे ती वरच्या बाजूने असते आणि दृष्टिक्षेप किरण हा खालच्या बाजूने असतो. तर इथे अवनत कोन जो आहे तो 60 अंशाचा झालेला आहे. आता आपण बेसिक मूलभूत जर भूमितीमध्ये पाहिलं असेल तर समांतर रेषांमध्ये तर ह्या ज्या समांतर रेषा आहे त्यामध्ये ही छेदिका घेतली तर ही जी झेड आकृती दिसते आहे तर तो व्युत्क्रम कोन आहे. म्हणून इथे जो कोन होईल तसाच इथे होईल. म्हणजे हा 60 अंशाचा अवनत कोन असेल तर त्याचा हा व्युत्क्रम कोन हा 60 अंशाचा होईल. म्हणजे ह्या सी ठिकाणी 60 अंशाचा कोन होईल. आता आपल्याला काढायचं काय आहे इथे तर ते जहाज म्हणजे हे सी ठिकाणचं जे जहाज आहे ते ह्या दीपग्रहापासून किती अंतरावर आहे. म्हणजे इथे बी सी हे अंतर तुम्हाला काढायचं आहे. मग इथे आपल्याला उत्तरात म्हणावं लागेल समजा ए बी ही जी ए बी आहे ती दीपग्रहाची उंची आहे ती दिलेली आहे आपल्याला 90 मीटर आणि बी सी हे बी सी जे आहे दीपग्रहापासून सी म्हणजे जहाज ह्या ठिकाणी सी या ठिकाणी आहे तर बी सी हे अंतर जहाजाचे दीपग्रहापासूनचे अंतर आहे ते काढायचे आपल्याला. आता इथे आपल्याला म्हणावं लागेल की त्रिकोण हा जो ए बी सी मध्ये तर इथे बी हा जो कोन आहे कोन बी जो आहे तो 90 अंशाचा आहे म्हणजे काटकोन आहे आणि हा सी जो कोन आहे कोन सी हा 60 अंशाचा आहे. आपल्याला 60 अंशाचा कोन मिळालेला आहे तर इथे कोणतं त्रिकोणमितीय मूलभूत गुणोत्तर वापरलं म्हणजे आपल्याला हे बी सी काढता येईल. 60 अंशाचा जो कोन आहे त्या समोरची बाजू ए बी म्हणजे दीपग्रहाची उंची आपल्याला 90 मीटर दिलेली आहे आणि बी सी ही आपल्याला दीपग्रह आणि जहाज यामधलं अंतर काढायचं आहे. तर आपल्याला समोरची छेद लगतची हे कोणतं गुणोत्तर आहे तर इथे आपल्याला माहीत असलं पाहिजे की इथं पहिलं म्हणावं लागेल त्रिकोण मिती मूलभूत सूत्राने. तर आता ह्या मूलभूत सूत्राने आपल्याला कोणतं गुणोत्तर वापरावं लागेल तर समोरची छेद लगतची म्हणजे टॅन 60. हा टॅन जो असतो तो समोरची बाजू म्हणजे ए बी छेद लगतची बाजू बी सी कारण ए सी हा कर्ण आहे. तर इथं टॅन 60 आपल्याला सारणी पाठ करायची गरज नाही. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर टॅन 60ची किंमत तुम्हाला डायरेक्ट काढता येईल. तर इथे 60 अंशाचा हा कोन आहे तर ह्याचं टॅन गुणोत्तर मिळवायचं असेल तर टॅनचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले वरील कोन संख्या ही पाठ करायचं. म्हणजे तुम्हाला इथं टॅनच्या खाली जे कोन आहेत त्याची संख्या किती आहे 1 2 3 तर इथं वर्गमुळामध्ये 3 येईन आणि वरील कोनांची संख्या 1 आहे तर इथं वर्गमुळामध्ये 1 येईन म्हणजे वर्गमुळात 3/1 म्हणजेच वर्गमुळात 3. याचा अर्थ टॅन 60ची किंमत वर्गमुळात 3 आहे. तर इथे वर्गमुळात 3 ए बी याची किंमत इथे दीपग्रहाची उंची 90 मीटर आहे भागिले बी सी. आता इथे बी सी हा भागिले आहे तर इथे √3 कडे आपण तो गुणिले करून आणूया म्हणजे डाव्या बाजूकडे तो पक्षांतर झाला तर गुणिले होईल इकडे राहिला 90. हे बी सीला एकटा ठेवावा लागेल. इथे 90 भागिले हा गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल √3. इथे जर छेदाचं परिमेयकरण केलं तर तुम्हाला छेदाचं परिमेयकरण करणे म्हणजेच रूट ही संख्या जी आहे ती नाहीशी करणे. तर इथे म्हणूया छेदाचे परिमेयकरण करू म्हणजे छेदाला जी अपरिमेय संख्या आहे
त्याचं परिमेयकरण करायचं. ते कसं करायचं, तर इथे BC तर 90/√3 आहे. तर हा √3चं अपरिमेय आहे, तर त्याचं परिमेयकरण करायचं असेल तर खाली √3 गुणलं तर आपल्याला वरती सुद्धा √3 गुणावं लागेल. तर इथे पुढे केलं तरी चालेल. तर इथं होईल 90/√3 आणि खाली √3 गुणल्यानंतर 3 होईल. आता इथे 3 भाग द्या. 3 एके 3, 3 त्रिक 9, 0 म्हणजे राहिले 30√3. आता तुम्हाला एक प्रश्न जो दिलेला होता त्यामध्ये वर्गमुळात 3 याची किंमत तुम्हाला दिलेली आहे. ती आवश्यकता वाटली तर 1.73 ही वापरू शकता. तर आपण वापरूया. 30 गुणिले 1.73. आता हा जो गुणाकार आहे तो तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर इथे 0 तसाच ठेवा. इथे 0 तसाच ठेवला आपण. तर 3 ने गुणूया. 3 त्रिक 9, त्यानंतर 3 गुणिले 7, 7 त्रिक 21, हातचे आले 2 आणि 3 एके 3 आणि 2 5. आता आपण दशांश चिन्ह नाही असा समजून गुणाकार केला होता. आता दशांश चिन्ह किती आहे ते मोजा. उजवीकडून डावीकडं मोजले तर 2 घरं आहेत. तसेच इकडे सुद्धा 2 घरं मोजा. तर 1 2 तर इथे दशांश चिन्ह येईल. तर BC याची किंमत तुमची 51.90 अशी आलेली. तर संख्या होत्या त्याला मीटर आलेले, हे सुद्धा मीटरमध्ये येईल. तर प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं होतं तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे. तर इथे ते जहाज दीपगृहापासून 51.90 मीटर अंतरावर आहे. तिसरं उदाहरण आहे. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची किती. आता हा जो प्रश्न आहे याला योग्य अशी आकृती काढायची तुम्ही. इथे 2 इमारती एकमेकांच्या समोर आहे. समजा आपण AB ही पहिली इमारत आहे, तर तिच्यापेक्षा मोठी असणारी ही DC ही दुसरी इमारत आहे. म्हणजे AB ची उंची जी आहे ती 10 मीटर आहे आणि इथे DC जी आहे दुसऱ्या इमारतीची आपल्याला उंची काढायची आहे. म्हणजे ही DC जी आहे ती पहिल्या इमारतीपेक्षा उंच आहे, कारण ह्याच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहताना उन्नत कोन होतो. तर उन्नत कोन कधी होतो, जेव्हा आपण खालून वर पाहताना. तर हिच्या छताकडे पाहताना उन्नत कोन होतो, याचाच अर्थ ही दुसरी इमारत मोठी आहे. आता ह्या पहिल्या इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहत असताना उन्नत कोन म्हणजे खालून वर पाहताना 60° होतो. ही क्षितिज समांतर पातळी जी आहे AE घेतली तर ही इथे 90° छेदेल. तर इथे हा जो कोन आहे EAD हा 60° होईल. आता आपल्याला ही DC ही दुसऱ्या इमारतीची उंची काढायची आहे. तर ती ही 2 भागामध्ये गेलेली आहे, ही DE आणि EC. तर ह्या दोन्ही भाग आपल्याला मिळवायला लागतात. इथे दुतर्फा आहे म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला एक इमारत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक इमारत आहे. ह्या दोन्ही इमारतीमधला रस्ता जो आहे तो 12 मीटर आहे. आता ह्या पद्धतीची आकृती इथे काढल्यानंतर आपल्याला उत्तर ही DC दुसऱ्या इमारतीची उंची काढायची आहे. तर समजा इथे ही आकृतीचे वर्णन इथे आपण करूया. उत्तर जे आहे, समजा AB ही जी आहे ही पहिली इमारत आहे. तर AB पहिल्या इमारतीची उंची 10 मीटर आहे. त्यानंतर DC ही दुसऱ्या इमारती उंची आहे, ती आपल्याला काढायची आहे. BC ही रस्त्याची रुंदी आहे, तर ही आपल्याला 12 मीटर दिलेली आहे. त्यानंतर AE जी आहे ती लंब झालेली DCला.
आता एक गोष्ट कळलेली आहे आपल्याला की ह्या चौकोनामध्ये चौकोन ए बी सी ई यामध्ये प्रत्येक कोन हा 90 अंशाचा आहे. तर ज्या चौकोनाचे प्रत्येक कोन 90 अंशाचे असतात तर एकतर तो आयत असतो किंवा चौरस असतो. आता चौरस असण्यासाठी त्याच्या सगळ्या बाजू समान असाव्या लागतात, पण इथे लगतच्या ज्या बाजू आहेत ए बी ही 10 मीटर आहे आणि बी सी ही 12 मीटर आहे. पण लगतच्या बाजू जर वेगवेगळ्या असतील तर तो आयत असतो. मग इथे ए बी सी ई हा जो चौकोन जो आहे तो आयत होणार आहे. मग इथं म्हणूया की चौकोन ए बी सी ई हा आयत आहे. तर हा आयत असल्यामुळे ह्याच्या समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत त्या समान असणार आहेत, म्हणजे एकरूप असणार आहे. तर इथे ए बीच्या समोर ई सी आहे आणि बी सीच्या समोर ए ई आहे. तर इथे म्हणूया आपण ए बी जेवढे आहे तेवढी ई सी आहे, ए बी जेवढे आहे तेवढी ई सी आहे. तर ती दोन्ही 10 आहे. तर ही इथे 10 मीटर असेल तर ही जी आहे ही सुद्धा 10 मीटर येईल, कारण ती समोरासमोरची बाजू आहे. तर इथे ई सी आपली 10 होईल. त्यानंतर बी सी ही जी बी सी आहे ही 12 मीटर असेल तर ई सी ही सुद्धा 12 मीटर होणार आहे. तर ही सुद्धा 12 मीटर होईल. आता आपल्याला डी सी ही जर मिळवायची असेल, हे दुसऱ्या इमारतीची उंची मिळवायची असेल तर आपल्याला त्यापैकी हा ई सी हा भाग भेटलेला आहे 10 मीटर. तर आपल्याला डी हा भाग मिळवायचा आहे. तर तो मिळवण्यासाठी ह्या त्रिकोणामध्ये जावं लागेल. ते इथं म्हणावं लागेल त्रिकोण ए ई डी मध्ये हा जो कोन आहे ए ई डी, ए ई डी हा 90 अंशाचा आहे. तसेच कोन ई ए डी हा 60 अंशाचा आहे. तर इथे आकृती दिल्याप्रमाणे इथे हा 60 अंशाचा होईल. जर काटकोन त्रिकोण मिळाला असेल तर त्रिकोणमिती मूलभूत सूत्रानुसार, तर इथं म्हणूया त्रिकोण मिती मूलभूत सूत्राने, तर या सूत्राने काय म्हणता येईल, तर आपल्याला कोणतं मूलभूत सूत्र वापरायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा या आकृतीमध्ये इथे हा जो 60 अंशाचा आहे त्या समोरची बाजू आपल्याला मिळवायला लागणार आहे, कारण डी सी ही दुसऱ्या इमारतीची उंची आहे. तर इथे डी आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याकडं ए ई आहे, म्हणजे समोरची छेद लगतची हे जे गुणोत्तर आहे ते टॅनचं आहे. इथं म्हणूया टॅन 60. तर इथे टॅन 60 याचं समोरची बाजू डी आहे आणि लगतची बाजू ए ई आहे, कारण 90 समोरची बाजू ए डी ही तर कर्ण आहे, तर ह्याचा काही संबंध येत नाही. तर समोरची बाजू डी आहे आणि लगतची बाजू ए ई आहे. आता ह्या किमती तुम्ही इथे हे करायचे आहे. तर इथे टॅन 60 ची किंमत आपल्याला माहीत नसेल तर इथे सारणी पाठ करायची गरज नाही. हा एक व्हिडिओ टाकला होता तो बघा. तर इथे 60 अंशाचा कोन आहे तर त्याचं टॅन गुणोत्तर, म्हणजेच इथे टॅनचं सूत्र आहे खालील कोन संख्या भागिले वरील कोन संख्या, हे दोन्ही वर्गमुळात आहे. तर ह्याच्या खालचे जे कोन संख्या आहे ते 1 2 3 आहे आणि वरील कोन संख्या 1 आहे, म्हणजे इथे वर्गमुळात 3 याची किंमत येईल. तर इथे म्हणूया वर्गमुळात 3. आता इथे डी ही जी आहे ती काढायची आपल्याला. डी ही काढायची किंमत आपल्याला ए ई आपल्याकडे आहे ती आहे 12 मीटर. मग इथे रूट हे 12 जे आहे ते इथे भागिले आहे, इकडे आल्यानंतर गुणिले होईल √3ला. तर अशा प्रकारे 12 गुणिले √3 आणि इकडे राहिला डी ई याची किंमत मिळाली 12√3. आता बाकीचं मीटरमध्ये आहे, म्हणजे हे सुद्धा मीटरमध्ये राहील. डी काढल्याशिवाय दुसऱ्या इमारतीची उंची मिळणार नाही, म्हणून इथे दरम्यानचा संबंध वापरावा लागेल.
तर इथे आपल्याला डी सी काढायचे, म्हणजे दुसऱ्या इमारती उंची काढण्यासाठी डी डॅश ई डॅश सी हा दरम्यानचा वापरायचा आहे. तर इथं म्हणूया डी डॅश ई डॅश सी. तर हा दरम्यानचा जर वापरला तर इथे डी सी म्हणजे दुसऱ्या इमारतीची उंची ही डी ई अधिक ई सी इतकी असेल. मग इथे डी सी बरोबर डी किती आहे, तर इथं काढलेले 12√3 अधिक ई सी. ई सी इथे आहे बघा, ई सी 10 आहे. तर इथे 10. तर आता इथं बेरीज करता येणार नाही, कारण इथे हे रूट संख्या आहे, म्हणजे ही अपरिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या. तर याला कंस टाकून आपण मीटर म्हणू शकतो. तर इथे डी सी जी आहे ती दुसऱ्या इमारतीची उंची आहे, म्हणून इथं म्हणूया दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे डी सी बरोबर 12√3 अधिक 10 मीटर आहे. यामधील चौथं उदाहरण आहे. 18 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मीटर आहे. तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. याच्याशी सुसंगत अशी आकृती जर आपण काढली तर इथे खांब जे जमिनीला उभे केलेले असतात ते लंब असतात, म्हणजे काटकोनात असतात. तर इथे समजूया आपण की ही ए बी जी बाजू घेतलेली हा पहिला खांब आहे आणि डी सी हा दुसरा खांब आहे. हे त्या पहिल्या खांबाची उंची 18 मीटर आहे, दुसऱ्या खांबाची उंची 7 मीटर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये यांनी एक गोष्ट दिलेली आहे की हे जे दोन्ही खांब आहेत, पहिला ए बी आणि डी सी, यांची जी वरची टोक आहेत ते जर तारेने जोडले आपण, तर याची लांबी जी आहे ती 22 मीटर आहे. तर आपल्याला तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. तर आपल्याला इथे कोन ए डी ई म्हणजे इथे जो झालेला कोन आहे, हा जो कोन आहे तो किती अंशाचा होईल हे काढायचं आहे. उत्तर, समजा ए बी जी आहे ती पहिल्या खांबाची उंची आहे, ती 18 मीटर आहे. दुसऱ्या खांबाची उंची 7 मीटर आहे. त्यानंतर ए डी ही तार जी आहे, तारेच्या टोकामधील अंतर 22 मीटर आहे आणि ई डी हे क्षितिज समांतर पातळी आहे. तर इथे ती 90 अंशात छेदेल. तर इथे जर 90 अंशाचा हा कोन पाहिला आणि खांब हे जमिनीशी 90 अंशामध्ये असणारे म्हणजे लंब असणारे, तर इथे सुद्धा 90 अंशाचा असणार, म्हणजे हा चौथा कोन सुद्धा 90. चौकोन जो दिलेला आहे ई बी सी डी, यामध्ये प्रत्येक कोन जर 90 अंशाचे असतील तर हा एकतर आयत असणार आहे किंवा चौरस असणार आहे. तर चौरस असेल तर सगळ्या बाजू सारखे असणार आहे, आयत असेल तर समोर समोर. तर हा जर आयत पकडला आपण तर इथे ही 7 मीटर आहे, तर ही सुद्धा 7 मीटर होईल. तर इथे ई बी ही 7 मीटर होणार आहे. तर इथं म्हणावं लागेल की चौकोन ई बी सी डी हा आयत आहे, म्हणून ई बी बरोबर सी डी बरोबर 7 मीटर, कारण त्या आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आता इथे ही जर ए बी ही जर 7 मीटर असेल आणि हे टोटल जे आहे 18 असेल, तर आपण ए ई काढू शकतो. तर आपण ए ई काढूया. त्यासाठी दरम्यानचा वापरा. ए डॅश ई डॅश बी. ए बी ही ए ई आणि ई बी या दोघांपासून बनलेले आहे. ए बी बरोबर ए ई अधिक ई बी. ए बी जे आहे पहिल्या खांबाची उंची आहे ती 18 मीटर आहे आणि ए ई ही तुम्हाला काढायची आहे आणि ई बी ही आपल्याला इथे दिल्याप्रमाणे 7 मीटर आहे. मग इथे 18 हे 7 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा होईल म्हणजे ए ई राहील. याचाच अर्थ ए ई
याची किंमत 18तून 7 गेल्यानंतर 11 राहते, म्हणजे हे सुद्धा मीटरमध्ये येईल. ही आकृती जर तुम्ही खाली घेतली, हा जो त्रिकोण आहे, हा जो ए ई डी, तर इथे हा 90 अंशाचा आहे आणि ही मिळालेली 11 मीटर. तर इथे हा कोन काढण्यासाठी दोन्ही खांबाच्या टोकांमधला अंतर 22 मीटर आहे. तर ह्या त्रिकोणाचा जर विचार केला आपल्याला तो कोन मिळू शकेल. तर इथं म्हणूया त्रिकोण ए ई डी मध्ये हा काटकोन आहे. याचं कारण ए ई डी हा 90 अंशाचा आहे. तर हा जर 90 अंशाचा असेल तर हा काटकोन त्रिकोण आहे. तर इथे हा कोन काढायचा आहे. तर इथे आपल्याला काय आपल्याकडं माहिती आहे, तर इथं समोरची बाजू आहे आणि 90 समोरची बाजू हा कर्ण आहे. तर समोरची बाजू आणि कर्ण हे साईनचं सूत्र असतं. तर इथे आपण म्हणूया साईन थीटा. हा जर थीटा घेतला किंवा कोन घेतला किंवा इथं थीटाच्या ऐवजी साईन कोन ए डी ई म्हणूया आपण. ए डी ई हा जर घेतला तर या डी ह्या कोणाचं साईन गुणोत्तर म्हणजे समोरची बाजू ए ई आणि कर्ण तर ए डी, म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण हे त्रिकोणमितीय मूलभूत सूत्राने आपण ते मांडलेलं आहे. मग आता इथे आपल्याला हा कोन मिळवायचा आहे. तर ए आपल्याकडं 11 आहे आणि ही 22 आहे. तर आपण भाग दिला तर 11 एके 11, 11 दुनी 22, तर 1/2. तर इथं साईन कोन ए डी ई. तर इथे साईन कोन ए डी ई ची किंमत 1/2 मिळालेली आहे. परंतु साईन कोणत्या कोणाची किंमत ही 1/2 असते, तर साईन 30. तर इथं साईन 30 ची किंमत 1/2 असते. तर इथे 1 आणि हे 2. तर इथं म्हणूया विधान 1 आणि 2 वरून हा जो कोन आहे ए डी ई बरोबर 30 अंश. तर प्रश्न असा होता, तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. तर इथला जो कोन आहे तो आपल्याला काढायचा. त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेला कोन 30 अंश आहे. यामधील 5वं उदाहरण आहे. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. आता यामध्ये समजा ही आकृती आहे. असं आपण जर पाहिलं तर ए बी ही झाडाची मूळ उंची आहे. वादळापूर्वी म्हणजे वादळ येण्यापूर्वी हे ए बी अशा स्थितीमध्ये ते झाड होतं. समजा ए हा झाडाचा शेंडा आहे आणि ह्या झाडाची एकूण उंची आपल्याला काढायची आहे. वादळ आल्यामुळे या सी ठिकाणावरून ते झाड मोडलं असं समजूया आपण. तर ते अशा प्रकारे ए सी हा जो मोडलेला भाग आहे तो जमिनीवर टेकल्यानंतर ई या ठिकाणी टेकला असं समजूया. म्हणजे ए हा ई ठिकाणी टेकला जमिनीवर
झाडाचा मोडलेला भाग जो आहे EC आणि जो सुरुवातीचा असणारा AC हा भाग मोडल्यानंतर इथं आलेला आहे, म्हणजे हे दोन्ही भाग जे आहेत ते सारखेच असणार आहे. आता यामध्ये आपल्याला जो मोडल्यानंतर हे जमिनीशी हा जो भाग टेकलेला आहे याचं ह्या झाडाच्या बुंद्यापासूनचं अंतर 20 मीटर आहे. तर समजा आपण हे उत्तरामध्ये असं म्हणूया की AB ही झाडाची एकूण उंची आहे आणि EB बुंदा आणि मोडलेले झाडाचा शेंडा यामधील अंतर 20 मीटर आहे. AC आणि EC हे दोन्ही झाडाचा मोडलेला भाग आहे, ते दोन्ही समान असणार आहे. आता आपल्याला इथे पूर्ण झाडाची उंची काढायची आहे. तर AB हा दोन भागामध्ये विभागला गेला आहे, AC आणि BC. तर इथे आपल्याला ही BC काढावं लागेल आणि AE किती आहे ती काढावं लागेल. तर AC ही जी आहे ती EC इतकी आहे. म्हणून इथे ह्या त्रिकोणामध्ये जर विचार केला तर इथे म्हणूया त्रिकोण EBC. EBC मध्ये हा EBC कोण EBC हा 90 अंशाचा आहे, कारण झाड हे इथे जमिनीला 90 अंशामध्ये असणार. झाडाचा शेंडा जमिनीला टेकल्यानंतर इथे 60 अंशाचा कोन होतो, म्हणून इथं म्हणूया कोन CEB हा 60 अंशाचा आहे. मग इथे हा काटकोन त्रिकोण असल्या कारणानं इथं म्हणावं लागेल त्रिकोण मिती. त्रिकोणमिती मूलभूत सूत्र. आणि आता कोणतं सूत्र आपल्याला वापरावं लागेल तर समोरची छेद लगतची, कारण ही लगतची आपल्याकडे आहे, समोरची आपल्याला काढायची. तर इथे tan 60 अंश, तर tan 60 ची किंमत समोरची BC छेद EB. तर मगाशी आपण tan 60 ची किंमत टाकली होती, तर tan 60 ची किंमत जी आहे ती √3 असते. तर इथं आपण √3 टाकूया. BC याची किंमत तुमच्याकडे नाही आहे. EB जी आहे ती 20 मीटर आहे. मग इथे √3 ला 20 ने गुणावं लागेल. इथे BC 20 हा छेदाला असल्यामुळे पक्षांतर केल्यानंतर तो गुणिले होईल, म्हणजे BC याची किंमत आपल्याला मिळालेली आहे 20√3. मीटरमध्ये असल्यामुळे हे सुद्धा आपलं मीटरमध्ये येईल. BC मिळालेले आहे, तर आपल्याला AC सुद्धा मिळावं लागेल, म्हणजे AB ही जी आहे पूर्ण झाडाची उंची आहे. तर AC ही त्रिकोणाचा भाग नाही, पण AC जेवढी आहे तेवढी EC आहे. EC काढली तर आपल्याला AC मिळेल. मग EC जे आहे तो कर्ण आहे. ही मिळालेली आहे तुम्हाला समोरची बाजू. तर समोरची बाजू छेद कर्ण साईनचं सुद्धा सूत्र वापरू शकता. तर इथे साईन 60 याचं सूत्र जर वापरलं आपण, इथं म्हणावं लागेल त्रिकोणमिती मूलभूत सूत्र. आणि तर साईन 60, तर साईन काय सूत्र असतं, समोरची बाजू छेद कर्ण. समोरची बाजू BC आहे आणि कर्ण EC आहे. हा EC काढल्याशिवाय आपल्याला AC मिळणार नाही, म्हणजे AC काढला तर आपल्याला पूर्ण झाडाची उंची मिळेल. तर साईन 60 ची किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला ही आकृती लक्षात ठेवा. तर साईन 60, तर साईनचं सूत्र आहे खालील कोन संख्या भागिले 2. तर 60च्या खाली किती कोन संख्या आहे, 1 2 3 आहे, म्हणजे वर्गमुळात 3 जाईल आणि भागिले 2. इथे √3/2. त्यानंतर BC आपल्याला मिळाली होती, आपण काढलेली आहे इथं BC.
जी आहे ती 20√3 आहे. तर इथे 20√3 आणि छेदाला EC. मग आता इथे EC आपण ठेवला, इथे 20√3 आणि √3/2 पक्षांतर केल्यानंतर 2 वर जाईल आणि √3 खाली येईल. तर √3 आणि √3 जातील, म्हणजे EC आपल्याला मिळालेला आहे 20 गुणिले 2 म्हणजे 40. तर 40 मीटर. आता एक लक्षात ठेवा की ही जी AB ही झाडाची उंची आहे तुटण्यापूर्वीची आणि इथं C ठिकाण तुटलेलं आहे. तर AC आणि BC या दोघांची बेरीज जी आहे ती आपली पूर्ण झाडाची उंची आहे. पण इथे AC काढण्यासाठी इथं EC जेवढा आहे तेवढा AC आहे, कारण तो तुटलेला भाग आहे. मग इथं म्हणावं लागेल की AC बरोबर EC हे 40 मीटर आहे. आता AC ही आपली 40 मीटर आलेली आहे इथून एवढी, आणि ही आपण BC अगोदर काढलेली 20 वर्गमुळात 3 मीटर. तर आता AB ही झाडाची एकूण उंची काढायची असेल तर हा दरम्यानचा संबंध वापरावा लागेल, A', C', B. इथे AB हे जे अंतर आहे ते AC अधिक BC किंवा CB इतकं आहे. मग आता AB काढायचा आहे तुम्हाला. AC किती आहे 40, BC 20√3 आहे. आता या दोघांची बेरीज करायची गरज नाही, तर इथे याला कंस टाकून तुम्ही मीटर म्हणू शकता. म्हणून झाडाची उंची आपली AB बरोबर 40 अधिक 20 3 मीटर आहे. अशा प्रकारे झाडाची उंची AB ही आपली 40 अधिक 20√3 मीटर आहे. यामधील 6वं उदाहरण आहे. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. यामध्ये वर्गमुळात 3 बरोबर 1.73 ही किंमत आवश्यकता असल्यास वापरा, असं आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. समजा आपण त्यासाठी इथे एक आकृती काढूया. तर इथे AB जे आहे लांबी, पतंगाच्या दोरीची लांबी घेऊया आपण AB, म्हणजे A हे पतंग जमिनीपासून 60 मीटर उंचीवर आहे. तर इथं काय काढायचं तुम्हाला, दोरा कुठे वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. तर इथे म्हणजे पतंगाच्या दोऱ्याची लांबी AB काढायची आहे. तर इथे म्हणूया आपण, समजा AB पतंगाच्या दोऱ्याची लांबी आहे, ती काढायची आहे आपल्याला. AC जमिनीपासून पतंगाची उंची 60 मीटर आहे. आता ह्या ठिकाणी हा जो दोरा आहे तो इथे 60 अंशाचा कोन करतोय, इथं उदाहरणामध्ये दिलेला आहे. इथे म्हणूया त्रिकोण ACB मध्ये कोन ACB हा 90 अंशाचा आहे आणि कोन ABC म्हणजे B ह्या ठिकाणी 60 अंशाचा कोन आहे. तर इथे म्हणावं लागेल त्रिकोण मिती मूलभूत सूत्राने. आता आपल्याला ह्या दोऱ्याची लांबी काढायची असेल तर तो 90 अंश समोरची बाजू आहे म्हणजे कर्ण आहे. तर समोरची बाजूचे कर्ण हे साईनचं सूत्र आहे, म्हणून इथे साईन 60 बरोबर समोरची बाजू याची AC आहे आणि कर्ण 90 समोरची बाजू AB आहे.
साइन 60 याची किंमत काढताना पुन्हा त्या आकृतीकडे जाऊया आपण. या आकृतीमध्ये बघा, तर इथे साइन म्हणजे खालील कोन संख्या भागिले 2. तर साइन 60 याची किंमत जर आपल्याला मिळवायची असेल तर इथे 60च्या खालील कोनांची संख्या 1 2 3. तर वर्गमुळामध्ये 3 येईन आणि छेद 2. तर इथे वर्गमुळात 3/2 AC आपल्याला 60 दिलेली आहे आणि AB जी पतंगाच्या दोऱ्याची लांबी आहे ती काढायची. आता इथे आपण AB जो भागिले आहे तो पक्षांतर करूया. तो वरती अंशाला जाईल. त्याचप्रमाणे 60 आणि AB ची किंमत काढायची म्हणून इथे AB आणला आणि √3/2 पक्षांतर केल्यानंतर 2 वर जाईल आणि छेदाला √3 येईल. आता इथे AB इथे 60 गुणिले 2 म्हणजे 120 भागिले √3 आले. आता याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये छेदाला जर अपरिमेय संख्या असेल तर छेदाचं परिमेयकरण करणं गरजेचं आहे. मग इथं म्हणूया छेदाचे परिमेयकरण करू. मग काय करायचं असतं, AB तर 120/√3. तर हा जो √3 आपल्याला परिमेय करायचा असेल, अपरिमेय आहे रूटमध्ये आहे, तर इथे खाली √3ने छेदाला आणि अंशाला √3ने गुणावं लागेल. खालच्या छेदाला ज्या संख्येने गुणलं त्याच ठिकाणी अंशाला गुणलं तर ह्या मूळ अपूर्णांकात फरक पडत नाही. तर इथे 120 गुणिले √3 आणि छेदाला √3ने √3ला गुणलं तर 3 तयार होतील. म्हणजे 3 1 3, 3 चौक 12 आणि 0. तर इथे 40 गुणिले √3. आता आपल्याला इथे प्रश्नामध्ये 40 आणि √3ची किंमत इथे दिलेली आहे. तर ती √3ची किंमत 1.73 आवश्यकता असेल तर घ्या. तर इथे 40 गुणिले 1.73. तर इथे हा गुणाकार करूया आपण. तर 0 तसाच ठेवा. 4 त्रिक 12 हातचा आला 1. 4 गुणिले 7 7 चौक 28 आणि हातचा आलेला 1 29. हातचे आले 2 4 1 4 आणि 2 6. तर इथे दशांश चिन्ह जे आहे 1 2. तर 1 2. तर अशा प्रकारे जर हा गुणाकार तुम्ही कच्चा केला तरी चालेल. इथे तुम्ही कच्चा केला तर अशा प्रकारे होईल की 1.73 गुणिले 4. तर 4 त्रिक 12 हातचा आला 1. 4 गुणिले 7 7 चौक 28 आणि 1 29. हातचे आले 2 4 1 4 आणि 2 6 आणि तो 0 आपण तसा ठेवला. तर त्या पद्धतीने इथे 2 दशांश स्थळ जाईल. म्हणजे इथे 69.20. तर AB याची किंमत 69.20 मीटर येईल. आता AB जी आहे ती काय आहे, तर पतंगाच्या दोऱ्याची लांबी आहे. तर इथे लिहायला लागेल. तर इथं पतंगाच्या दोऱ्याची लांबी ही आपण AB घेतली होती. तर ती 69.20 मीटर आहे. त्याच झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.